तर मित्रांनो, तुम्ही म्हणता नाही याचं काय हरवलं, हे काहीच काढू राहिलंय पाचट-बिचट नेमकं काय विषय आहे? तर पूर्ण व्हिडिओ बघत जा, पूर्ण विषय समजेल. आणि आम्ही एकटंच नाही, बरेच पोरं आहेत पाचट काढू राहिले. तर नमस्कार पब्लिक. तर आज आलतो आपण कामाला. तर ही विषय असा होता की इथं डिग जे पाचटाचा डिग आहे ते पांगवायचा होता. तर इकडं बघू शकता मित्रांनो, एक दोघं सोडा पूर्ण अख्खी 10-12 जण आहेत. आमची पूर्ण टीमच आहे. तर हे बघू शकता इकडं बसल्यात कडेला लाईनी आणल्यात आणि इथे थांबल्यात दम खायला. तर चला मित्रांनो, भुका पण लय लागल्या होत्या. तर आता जेवायला सुट्टी घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला डब्याला काय दिलंय काय माहिती. ते बघू शकता मित्र जीव राहिले तिथे ना, आपण अजून आपला डबा पण खोलला नाही. ते बघू शकता डबा खोलतोय, नेमकं काय आहे काय माहिती बा आपल्या डब्याला. तर हे बघू शकता काही थापोळी दिसते, बेसनाचं थापोळी. तर तुम्हाला कोणाला आवडते बेसनाचं थापोळी तर कमेंट करा. तर या मित्रांनो, जेवायला कोणाला आवडते. तर हे बघू शकता खाऊ राहिलो मी पण. तर मित्रांनो, जेवण-बिवण केलं तर पोरं म्हणले नदीला जाऊ. तर इथं नदी पण जवळच आहे. तर चाललोय आम्ही आता नदीला फिरायला. तर मित्रांनो, नदीला आलेलं आहे. तर इकडं बघू शकता पलीकडल्या साईडला काय आहे. याला तुम्ही काय म्हणता? आमच्या इकडं तर होडी पंट म्हणतात. तर तुमच्या इकडं काय म्हणतात? आणि मित्रांनो, इकडं पलीकडच्या कडेला एक मंदिर आहे. कोणत्या देवाचं आहे काय माहिती. आता जर इथं नदी आडवी नसती तर डायरेक्ट मंदिरात आम्ही गेलो असतो. आणि मित्रांनो, याला तुम्ही काय म्हणता? आमच्या इकडं फुलतान म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात याला? ते जाऊ द्या मित्रांनो. ह्या बावल्याने नदीत जीव का दिला काय माहिती बा. इथं पडलेला आहे. कसला बावला आहे काय माहिती. तुम्हाला ओळखू येत असेल तर कमेंट करा. याचं नाव काय आहे? तर मित्रांनो, परत कामाला आलो आम्ही फायनली. हे बघू शकता आमचा मित्र कशी काठी फिरू राहिलाय. तर कमेंट करून सांगायला काठी फिरवायला जमते का नाही. आणि ते विषय सोडा, हे आपला मित्र मोबाईलमध्ये एकटाच बघून हसू राहिलाय बा तिकडून. नेमकं काय विषय झालाय काय माहिती. ते विषय जाऊ दे. तर तुम्हाला हे पाचटाचा विषय हे बघू शकता. हे अशा प्रकारे मसनीने बुकटा करून टाकतात. हे बघा पूर्ण बुकटा केलाय. तर याच्यासाठीच 5-7 पांगवायचं होतं आम्हाला. ते विषय जाऊ द्या. काम करायचं म्हणल्यावर गार पाणी तर लागणारच. तर आम्ही पहिल्यांदा मालकाला सांगितले जार भरून आणा. तर हे बघू शकता एकदम गार पाण्याचं जार भरून आणलेलं आहे. तर आपला मित्र बघू शकता डोळं झाकून पाणी ओढू राहिला एकदम खतरनाक मध्ये. हे बघू शकता दुसरा पण गल्लाच भरला गडीने. तर फायनली मित्रांनो, आम्हाला सुट्टी झालेली आहे. तर हे बघू शकता सूर्य पण खाली जाऊ राहिलाय म्हणजे डुबू राहिलाय. तर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक फॉलो करा. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.